तर वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू घेऊन तळोजाकडून अझर. अझरची खासियत ही आहे की आज मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला उस्मान पटेलने आणि मग निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. हेमेश प्रणय 11 टाकीगाव जो उरण तालुक्यामधून प्रतिनिधित्व करतो त्यांच्याकडे फलंदाजीचा निर्णय आला. निहाल नाईक आणि चैतन्य पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि जेव्हा अझर गोलंदाजीला आला यावेळेला आपण पाहतोय बॅकफुट वरती पंच केला जातोय. चेंडू लगोत सीमारेषेच्या बाहेर जाणार. हा पहिला चौकार. निहाल नाईकच्या बॅट मधून निघालेला एक सणसणी चौकार आपण पाहिला. पण मैदानामध्ये पिन ड्रॉप शांतता सुद्धा आपण अनुभवतोय सर. आणि ही पिन ड्रॉप शांतता का आहे त्याच्या मागे प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. नक्कीच नक्कीच एवढ्या संख्येने उस्मान पटेलला बघायला या ठिकाणी हे सगळे प्रेक्षक आलेत. आणि इज द टायगर ऑफ रायगड असं म्हटलं जातं त्याला नेहमी. आणि त्याने निराश केलं नाही प्रेक्षकांना कधीच. यावेळचा चेंडू आपण पाहिला बॅटच्या रूपाने अर्थातच ही धाव येणार. एकेरी धाव निहालच्या खात्यामध्ये जोडली जाणार. टोटल 6 धावा धावफलकावरती येतात. अझर आपण ज्याला पाहतो की किंबहुना एक असा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करतोय ज्याच्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे पण तो फक्त कृतीतून बोलतो. तोंडाने बोलणं मैदानामध्ये जरी आपल्याला परमेश्वराने तो आशीर्वाद दिला नसेल तरी तो त्याच वेळेला कृतीतून बोलणारे बरेच काही घटक असतात आणि ते आज मैदानामध्ये दिले जातात. बघा अनेक खेळाडू असतात ना. या षटकाच्या नंतर आपल्याला त्या गोष्टीकडे यावं लागेल सर, कारण तो एक महत्त्वाचा मुद्दा अलीकडच्या क्रिकेट स्पर्धात अनुभवायला मिळतो. यावेळेला चांगल्या पद्धतीने तटावून काढलाय परंतु त्याच वेळेला डीप या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. बॅकवर्ड पॉईंटच्या मधून तो गॅपमधून फटका खेळणार की काय अशी चिन्ह निर्माण केली होती. पण तितकं चांगलं ॲथलेटिझम पाहायला मिळतं आणि विशेषतः कोऑर्डिनेशन आपण जे पाहतोय की शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट याच्यामध्ये की तू मैमे होत नाहीये की ठीक आहे हरकत नाहीये हा कॉल कोणाचा आहे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षकांनी एकमेकांना समजावून मैदानामध्ये हा चेंडू अडवण्याचा निर्णय सुद्धा घेतला. हे फार इंटरेस्टिंग असतं. आपण पाहतोय की मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते की निहाल असेल चैतन्य असेल या जोडीने अझरला मैदानामध्ये फार काही मोठं करू द्यायचं नाही किंवा किंबहुना आठ धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय फलंदाजी करणाऱ्या हेमेश प्रणय 11 टाकीगाव संघाने. यावेळचा हा फटका आपण पाहतोय कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर होता पण तोपर्यंत संधी असेल फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचते ती 9 पर्यंत. पण या षटकामध्ये आपण पाहतोय ना निहाल आणि चैतन्य थोडे सांभाळून खेळतात कारण ज्या प्रकारची गोलंदाजी तळोजा संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळते विशेषतः अझर जी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय थोडा वेगवान चेंडूचा मारा अद्यापर्यंत पाहायला मिळत होता. यावेळेला लॉंगॉनच्या डोक्यावरून उठवलाय चेंडू आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जाणार. या ओव्हरमध्ये निघालेला हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. निहालच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहायला मिळाला आणि निहाल मैदानामध्ये दाखवतोय की हेमेश प्रणय 11 टाकीगावचा उरणचा हा संघ मैदानामध्ये सलामीच्या पहिल्या षटकामध्ये किंवा सुरुवातीच्या या पहिल्या षटकामध्ये धावांची आतिषबाजी अशीच चालू ठेवणार आहे. समोर प्रतिस्पर्धी संघाच्या मला तो एक सामना आठवतोय म्हणजे आता 2023च्या विश्वचषकामध्ये ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचं ते विधान तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, सिरियसली घ्यावं लागेल की यू प्लेइंग अगेन्स्ट टू बी द 11 प्लेयर नॉट अगेन्स्ट टू द क्राऊड. आणि ते मैदानामध्ये या वेळेला अ व्हेरी सिरियसली नोट वरती हेमेश प्रणय 11 टाकीगावने घेतलंय. प्रश्नच नाही अगदी बरोबर म्हणालास. कारण पॅट कमिन्स वन ऑफ द ग्रेट कॅप्टन ऑफ ॲज फार एज ऑस्ट्रेलिया इज कन्सर्न ऑफ द वर्ल्ड क्रिकेट. प्रतिम कारण एवढं अहमदाबादला जी गर्दी होती फायनलला ज्या पद्धतीने तो प्रेशर होता आणि तो प्रेशर हँडल करणं आणि परफॉर्म करणं प्रश्नच नाही. ऑस्ट्रेलियाने खूप चांगलं क्रिकेट खेळले. आपण कुठेतरी नक्कीच कमी पडलो. आता एक 3रा विश्वकप पण आपल्याकडे आला असता. सफवान नए गेंदबाज नवीन गोलंदाज सफवान गोलंदाजीला येतोय. मगाशी जो विषय आपण या ठिकाणी उपस्थित केला होता सर की अनेक सारे खिलाड़ियों हैं ना, कुछ खिलाड़ी होते हैं नहीं बहुत सारे खिलाड़ी होते हैं जो इनाम के लिए खेलते हैं और कुछ खिलाड़ी ही होते हैं वो ईमान के लिए खेलते हैं. तर असा ईमान के लिए खेळताय असा संपूर्ण विश्वात कोणता खेळाडू असेल ना तर तो वन अँड ओनली आहे आणि तो म्हणजे उस्मान पटेल आहे. नाही प्रश्न इज वन ऑफ द ग्रेट प्लेयर ॲज फार एज लिजंड क्रिकेट इज कन्सर्न. खास करून संदीप ठाणा रायगड
देखिए जब भी ठाणा रायगढ़ का मैच हुआ है, जब भी ठाणा रायगढ़ के बीच में कंपटीशन हुआ है, जब भी ठाणा रायगढ़ के बीच में टैलेंट का कंपटीशन हुआ है, तो उस्मान यकीनन उन्होंने दर्शकों को कभी निराश नहीं किया. शायद यही उम्मीद आज भी रहेगी. सफवान गोलंदाजीला मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती निर्धावाला, दुसऱ्या चेंडूमध्ये समोर अर्थातच चैतन्य आहे. चैतन्यासाठी हा चेंडू आपण पाहतोय. ऑफ कटर थोडा स्लोवर होऊन होता आणि या हळूवार गतीच्या चेंडूंनी बऱ्याच वेळेला चकवलेलं पाहिलंय आपण फलंदाजांना. नक्कीच आकाश तारेकर आणि उस्मान जेव्हा उतरतात रायगडच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या असतात, या बाबतीत शंका नाही. आणि दोघांनी कधीही निराश नाही केलं कोणाला, आणि दोघेही माझे आवडते खेळाडू आहेत. ऑफकोर्स. आणि त्या खेळाडूंकडे असणारी प्रचंड पोटेन्शियल मैदानामध्ये अनेक वेळेला आपण अनुभवलंय सुद्धा. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तो यशस्वी होतोय. सर सगळ्यात महत्त्वाचं काय की कोणताही खेळाडू हा एका रात्रीत तयार होत नाही. आज मैदानामध्ये आपण भले उस्मानबद्दल बोलत असू, दुसऱ्या बाजूला निहाल नाईक, चैतन्य पाटील ही हेमेश प्रणय 11 टाकीगाव उरण संघाकडून खेळतात. मगाशी आपण जीवितला मैदानामध्ये पाहिला होता, त्याच्या अगोदर आपण केतनला मैदानामध्ये पाहिला, केतन पाटीलला मैदानामध्ये आपण अनुभवला, त्यांनी चांगला खेळ केला. अगदी हे जे काही खेळाडू मैदानामध्ये खेळतात हे काही एका रात्रीत हिरो होत नाही. याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतं, अनेक सारे सॅक्रिफायसेस करावे लागतात, खूप साऱ्या दडपण दबावाच्या मध्ये तुम्हाला सामने जिंकावे लागतात. आणि हेच तर मैदानात असतं ना. पण उस्मान मगाशी एक फार इंटरेस्टिंग वाक्य म्हणाला होता की जेव्हा माझा गावचे सामना असतो तेव्हा मी जास्तीत जास्त तो खेळायला प्राधान्य देतो. आणि तो महत्त्वाचा भाग आहे. किती खेळाडू असे आहेत ना की जे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा ओपन क्रिकेट स्पर्धेमध्ये जातात पुन्हा येऊन गावचं क्रिकेट खेळतात. फार कमी खेळाडू आहेत. तुम्ही ओपनला गेल्यानंतर गावाच्या खेळातला गावातल्या संघाला विसरूनच जाता. खूप छान वाक्य, खूप सुंदर वाक्य संदीप, अप्रतिम. कारण जिथून आपण सुरुवात केली, जिथून आपण पुढे आलो, जिथून आपल्याला ओळख मिळाली, जिथून आपल्याला प्रतिनिधित्व करायला मिळालं, ते कधीही माणसाने विसरता कामा नये. मी टेनिस विश्वाला कधी विसरत नाही, कारण इथून मी कॉमेंट्रीची सुरुवात केली होती. ॲब्सोल्युटली. आणि सर याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अजनबी ओळे संघाचा कर्णधार आणि वन ऑफ द लिजंडरी प्लेयर संतोष म्हात्रे हे एक माइलस्टोन उदाहरण आहे यातलं. म्हणजे संतोष म्हात्रे ज्यांना ज्यांनी आता 40+ मध्ये पाहत असतील, पण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये संतोष म्हात्रेचा खेळ मी मैदानामध्ये पाहिलाय ना, संतोष म्हात्रे नेहमी रायगडच्या कुठल्याही संघात खेळायचा, महाराष्ट्राच्या कुठल्याही अगेन्स्टमध्ये तो मैदानात बेस्ट बॅटर ठरलेला आहे. पण जेव्हा जेव्हा अजनबी ओळीची मॅच असायची तो म्हणायचा मी त्या मॅचला जाणार कारण ती माझी आहे, घरची आहे, कारण तिथे मला खेळायचं आहे. सो हे तुमच्यामध्ये ना हंगरनेस असला पाहिजे, ही भूक असली पाहिजे आणि ती फार महत्त्वाची. इथे आपण पाहतोय उरणच्या या निहाल आणि चैतन्यमध्ये ती धावांची भूक मैदानामध्ये पाहायला मिळाली. हो नक्कीच, ते आवश्यक आहे. कारण तुम्ही उस्मानचं जे वाक्य आहे की मी माझ्या गावासाठी नेहमी प्राधान्य देतो, प्रायोरिटी देतो, नेहमी जास्त वेळ देतो, कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तू वाक्य छान बोललास. कुठलाही प्लेअर मोठा होण्यासाठी खूप अवधी लागतो, खूप काळ लागतो, तर तो कधीही विसरला नाही. जिथून मी माझ्या आयुष्याची नाळ जोडली आहे, जिथून मी सुरुवात केली आहे, त्या गावासाठी खेळायला पाहिजे. विराट कोहलीने BCCIकडे मागच्या आठवड्यात परवानगी मागितली की मला रणजी क्रिकेट खेळायचं आहे आणि मी दिल्लीकडून आता खेळणार. दिस इज ऑल्सो समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. आय होप सो इट विल बी द एक्स्ट्राऑर्डिनरी. 12 चेंडूंचा खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि अशा वेळेला निहाल आणि चैतन्य जोडी मैदानामध्ये. बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना आपण ऐकतोय मित्रांनो की कित्येक वर्षांचा म्हणजे 4 दशकांपेक्षा अधिक अनुभव त्यांच्यासोबत आहे. कितीतरी सामने रेडिओवरती समालोचनाच्या माध्यमातून असतील, लाईव्ह त्यांना तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल, आता लाईव्ह त्यांना तुम्ही आपण आज या ठिकाणी या मैदानामध्ये पाहतोय, अनुभवतोय. युवक काँग्रेस चषकच्या निमित्तानं ही आपणा सर्वांसाठी एक नक्कीच आनंदाची गोष्ट सुद्धा आहे. कारण आज 23 जानेवारीचा दिवस आणि अशा वेळेला आजच्या दिवशी अनेक साऱ्या इंटरेस्टिंग घटना सुद्धा घडलेल्या आहेत. पण अशा वेळेला रांजणपाडाच्या या मैदानामध्ये जेव्हा बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय तो आपण सर्वांसाठी आनंदाची परवडीच आहे. 12 चेंडूंचा खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती. नवीन षटकामध्ये गोलंदाजीला पाचारण केलं जात आहे साकिब पटेलला. साकिबच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 2 साकिबने अर्थातच क्रिकेट विश्वामध्ये एक खळबळ माजवलेली पाहायला मिळाली. आणि या वेळेला साकिब पटेलला आपल्या रूपाने थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये जोडीला फोडावं लागेल अशा पद्धतीने उस्मानने गोलंदाजीला आणले. बघा ना सर, नेहमी म्हटलं जातं की तुम्हाला एक असा गोलंदाज आवश्यक असतो जो एक वायफल ब्रेक थ्रू मिळवून देईल. कारण काही गोलंदाज असतात जे धावा रोखणारे सर गोलंदाज असतात, काही गोलंदाज असतात जे विकेट घेणारे गोलंदाज असतात. पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी ते प्रयत्न जरूर केले, पण आता प्रयत्नांची पराकाष्ठा साकिबला कदाचित करावी लागेल सर. कारण 12 चेंडूंपर्यंत विकेट आलेली नाहीये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं असं म्हटलं तर हरकत नाहीये. पण त्याच वेळेला जर पार्टनरशिप होत असेल तर तो थोडा डोकेदुखीचा विषय होऊ शकतो. यावेळेला मात्र चेंडू उडवलाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद.
टाळ्यांचा आवाज बघ संदीप, एवढ्या मोठ्या संख्येने हे सगळे पाठीराखे उस्मान पटेलच्या संघासाठी या ठिकाणी आलेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी टाळ्या वाजवत आहेत आपण बघतोय. आणि या टाळ्या त्या कॅचसाठी होतं जे विकेट या ठिकाणी पडलं आहे. आणि जसं उस्मान पटेलचा उल्लेख झाला, याच पटेल कुटुंबाकडून एक चांगली स्पर्धा खूप वर्षापूर्वी 20 लाखाची एक चांगली स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आलं, त्याची आठवण काढणं आवश्यक आहे. ॲब्सोल्युटली. आणि अशा काही स्पर्धांमधूनच मोठे मोठे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा खेळ आपण पाहतो, त्यांच्यानंतर त्या खेळाचं आपण अनुकरण करतो. ही एक महत्त्वाची गोष्ट असते, कारण जर डेव्हलपमेंटचा भाग ज्याला मित्रांनो आपण म्हणतो ना, तो तुम्हाला काही केवळ घर बसल्या पाहायला मिळणार आहे अशातला भाग नसतो. कारण तुम्ही असे सामने पाहता, त्यांच्या अगेन्स्ट खेळता, त्यावेळेला तुमच्यामधला तो क्वालिटेटिव्ह खेळ इम्प्रूव्ह होत असतो. इथे आपण मैदानात पाहिलं, साकिबला विकेट मिळाली. पहिल्या 12 चेंडूंपर्यंत वाट बघावी लागली होती गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या आणि आता मात्र 20 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालाय. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानामध्ये जो साथ देणार आहे निहालला, चैतन्य बाद होऊन परतलाय पावलनमध्ये. पुढचा चेंडू तळोजा संघाकडून. याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याची गोलंदाजी अजूनही सुरू आहे. पण सर, एक विशेष गोष्ट आपण अनुभवली ना, अझर गोलंदाजी करताना आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याला जास्त भर त्याने दिला. थोडा वेगवान मारा सुरू केला होता. त्यानंतरच्या षटकामध्ये सफवान गोलंदाजीला आला. त्याने मात्र गोलंदाजी करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग केली. पण इथे मात्र साकिब पटेल थोडंसं कन्फ्युजन मनामध्ये निर्माण करतोय फलंदाजांच्या. कधी तो समोर फ्रंट ऑफ द विकेट मुद्दाम फलंदाजाला आमंत्रित करतोय, तर काही वेळेला तो फलंदाजांची जी मुवमेंट आहे ती कॅच करून ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यातला हा एक्सपेरिमेंट फसला असं म्हणावं लागेल, कारण चेंडू वाईड आलाय. लसित मालिंगा स्टाईल थोडी शैली आहे त्याची चेंडू रिलीज करत असताना आपण बघतोय. सो युझिंग लॉट ऑफ टॅलेंट, लॉट ऑफ डिफरंट टाईप ऑफ बॉलिंग विथ लॉट ऑफ लाईन अँड लेंथ. आणि वादच नाही, एक विकेट काढले त्यांनी. उत्तरार्थ बघायचं कुठल्या पद्धतीने कंट्रोल करतायत. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. नाही, अजून एक खरंच म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस खूप आवश्यक आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, तरी पण बघा तो टाळ्या उस्मान तिकडे दाखवतोय, कारण चेअरअप करायला पाहिजे. मिस्टेक्स होणार, प्रयत्न करणार तिथे मिस्टेक्स होणार, आणि उस्मान त्याला चेअरअप करतोय, ओरडत नाही. भरपूर ठिकाणी आपल्याला एखादा प्लेअर ओरडताना दिसतो, तसं नाही आहे. उस्मान चेअरअप करतोय, काय हरकत नाही आहे. पुढच्या वेळेला अजून चांगल्या पद्धतीने घे. ॲब्सोल्युटली ट्रू. आणि हे फार महत्त्वाचं असतं. दबाव प्रत्येकावरती असतो, पण कर्णधार त्याला कशा पद्धतीने पुढे नेतो. या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर टायमिंग झालं होतं चेंडूवरती, आणि पंचांचा इशारा येणार, वेट फॉर द अंपायर सिग्नल, आणि इशारा येतोय की हा चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार आहे. हा अच्छा, आपण तिसऱ्या पंचांकडे पंचांनी मागितलं या वेळेला की नक्की कोणता निर्णय आहे. आपण पाहिलं होतं की बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याने ज्या पद्धतीने टायमिंग केलं होतं ते कौतुकास्पद होतं. कव्हरला क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, पण त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तो चेंडू त्याच्या हातातून निसटला, सीमारेषेवरती पडलेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतरचा जो काही निर्णय आहे त्याच्यासाठी आपण वाट पाहतोय. तिसऱ्या पंचांद्वारे निर्णय येईल की अर्थातच या चेंडूवरती चौकार आहे की षटकार आहे. निहालच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. साकिबचं हे षटक मैदानामध्ये सुरू होतं, तिसरं. अर्थातच या षटकातील हा 5वा चेंडू होता, त्याच्यामुळे या चौकार आहे की षटकार याच्याबाबत तिसऱ्या पंचांकडून निर्णय येईल. हेमेश प्रणय 11 टाकीगाव. संघ फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल तळोजा संघाने जिंकला होता, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आणि आज ज्याच्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केली होती की हा सामना थोडा उत्कंठावर्धक व्हावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे, आणि या कारणास्तव तळोजासाठी भरपूर सारा पाठीराखे वर्ग उपस्थित झालेला आहे. पण हेमेश प्रणय 11 टाकीगावने सुद्धा सामन्याला सिरियसली घेतलंय. त्यांना माहिती आहे की इन एव्हरी गेम क्राऊड मेक अ नॉईज, नॉट द प्लेयर्स, आणि त्या पद्धतीने मैदानामध्ये आपल्याला कामगिरी करावी लागणार, आणि अशाच पद्धतीने त्यांचा खेळ सुद्धा सुरू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा चौकार आहे. चौकारानंतर अर्थातच धावसंख्या बदलले. माझे गुणलेखक मित्र शांताराम मला कळवतात की धावसंख्या पोहोचले 28 पर्यंत. एक गडी बाद 28, 28 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे.
साकीब पटेल मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, ज्याच्याबाबत आपण म्हणत होतो की थोडं व्हेरिएशन्स पाहायला मिळालंय आज, आणि या व्हेरिएशनची चर्चा आज संपूर्णपणे आजच्या संध्याकाळच्या सत्रापासून आपण सुरू केली होती. पण काही अंशी एक्सपेरिमेंट करण्याच्या नादामध्ये साकीबकडून हा दुसरा वाईड सुद्धा पाहायला मिळाला ना. कधी कधी तुम्हाला आउट ऑफ द ऑफ गेल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आने वाली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक अगर 4 पर चली जाए तो थोडी तकलीफ जरूर होती. अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली आणि त्याचमुळे वाईडच्या स्वरूपात मिळालेल्या धावेने धावसंख्येत बदल झाला. एक गडी बाद 29 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ अद्यापही सुरू आहे. साकीबकडे साऱ्यांच्या नजर आहेत की आणखीन एखाद्या विकेटच्या शोधामध्ये जो साकीब निघालेला आहे त्या विकेटवरती तो शिक्कामोर्तब करेल. पण दोन्ही फलंदाज मात्र तितकेच चाणाक्ष आणि चतुरपणे मैदानात खेळले. त्यांना माहिती आहे की या मॅचमध्ये आपण जे काही खेळतोय त्याला एक साधी थेरी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती, एक गडी बाद 30. त्याला क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो सर आपण की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर्स. यू आर नॉट प्लेइंग विथ द नेम्स, यू आर प्लेइंग द गेम. या ट्रू. कपिल देव सुद्धा नेहमीच सांगतो मेरिट ऑफ द डिलिव्हरी बघून खेळायला पाहिजे. गोलंदाज कोण आहे ते महत्त्वाचं नाही. यू वॉच द बॉल अँड यू प्ले द गेम, फ्रंट फूट और बॅक फूट. त्या पद्धतीने तुमचं फिजिक्स असायला पाहिजे मैदानावर. काय हरकत नाही आहे. धावसंख्या आपण बघतोय षटकं पूर्ण झाले मैदानावरती 3 आणि धावसंख्या 30. 10ची सरासरी या ठिकाणी ठेवले. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. याच वेगाने जर धावा आल्या तर एक्सपेक्टेड स्कोर 50 किंवा 50+ या ठिकाणी होऊ शकतो. वारा थंड पद्धतीने या ठिकाणी वाहतोय. अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. कम्पेअर्ड टू एस्टरडे टुडेज क्लायमेट इज व्हेरी गुड. नवीन पिढी अलीकडच्या काळामध्ये या स्पर्धांमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. जरी आपण फेम नेम सोबत जात असलो तरी नव्या खेळाडूच्या गुणवान खेळाडूंना सुद्धा आपल्याला दाद द्यावी लागेल. आणि अशा वेळेला तळोजा संघाने आपल्या काही गुणवान खेळाडूंना मैदानामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यातील हे नाव होतं ते म्हणजेच सफवानचं. पण सफवान या दुसऱ्या षटकात जेव्हा गोलंदाजीला आला, संघातर्फे 4थं षटक घेऊन गोलंदाजीला आला, तेव्हा तोही काही वेगळं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. पण या एक्सपेरिमेंटच्या नादामध्ये जे काही वाईड येतात त्याच्यावरती कंट्रोल राखावा हीच अपेक्षा संघाचा कर्णधार उस्मान याला सुद्धा असावी. आणि म्हणूनच छोटी का होईना तो सल्ला आपल्या या गोलंदाजाला सुद्धा देतोय. त्याला माहिती आहे की आपल्याला काय गोलंदाजी मैदानामध्ये करायची आहे. पण आज निहालने सुद्धा प्रभावित केलंय. तो मैदानामध्ये एक बाजू पूर्णपणे खंबीरपणे लढवतोय. 31 धावा धावफलकावरती झाल्यात, एक गडी बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू 32 धावा धावफलकावरती लागल्यात. लागोपाठ 2 वाईड आल्यामुळे अर्थातच ह्या 32 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा सफवान तयार होतोय गोलंदाजीला. याही वेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप वारंवार आपण पाहतोय की सफवान त्या लाईन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु चेंडूच्या जो योग्य टप्पा असतो ना तो मिळणं फार आवश्यक असतो. अलीकडच्या काळामध्ये मी नेहमी म्हणतो सर, म्हणजे द्वारकानाथ संजगिरी सरांचं एक फार सुंदर वाक्य आहे की लग्नासाठी योग्य वधू आणि योग्य वर मिळणं म्हणजेच गोलंदाजाला टप्पा मिळण्यासारखं असतं. खूप छान संदीप, खूप छान. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती एक गडी बाद 33 ही धावसंख्या धावफलकावरती. बऱ्याच जणांना हे वाक्य किती सिरियसली कळलं माहिती नाही, पाठीमागे जाऊन ऐकू शकता. सफवानचा हा चेंडू मात्र चांगला होता, खोलात टाकलेला चेंडू होता. अलीकडच्या काळामध्ये पनवेलमध्ये फार तो एक सुंदर शब्द आहे की बुंद्यात टाकलेला चेंडू. आणि तितकाच त्याला छान पद्धतीने या वेळेला मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी दाखवलं की तुम्ही या चेंडूच्या फक्त कौतुकाबद्दल ऐकत राहा, बघत राहा, पण तोपर्यंत आमच्याकडे संधी आहे सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्याचं. दॅट्स गुड. बरोबर आहे. कुठेही मिसफील्ड झालं तर त्याचं कन्व्हर्शन सेकंड रनमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तेच दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी करत असताना क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरीचा उल्लेख केला. एक तरुण तडफदार पत्रकार जो मागच्या काही वर्षांमध्ये खूप वेगाने पुढे येतोय, संदीप चव्हाण. खूप सुंदर लिखाण ते सुद्धा करतात हल्ली. 35 ऑन बोर्ड. याही वेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु निहाल जाणीवपूर्वक असे फटके खेळतोय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. परफेक्ट आपण म्हणतोय ना की एका योद्ध्याची एक रणनीती असतं. स्ट्रॅटेजी या शब्दाला तुम्ही मॅनेजमेंटमध्येच किंमत देऊ शकत नाही, तुम्ही बिझनेसमध्येच किंमत देऊ शकत नाहीये. तुम्ही तुमच्या
ॲज अ एम्प्लॉई म्हणून ॲटिट्यूड मध्ये सुद्धा किंमत देऊ शकत नाहीये. तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये स्ट्रॅटेजी या शब्दाला किंमत देऊ शकता, कारण या शब्दाची खऱ्या अर्थानं एक क्वालिटी वेगळी आहे. आणि ती रणनीती आज मैदानामध्ये आपण पाहतोय ना. निहाल प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज कोण आहे याही पेक्षा तो मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहतोय. आणि विशेषतः आज जर आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये जेव्हा अझर गोलंदाजीला आला त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्याने काय पाहिलं की हा वेगवान गोलंदाजी करतोय. त्या वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध त्याने 13 धावा बनवल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सफवान गोलंदाजीला आला, त्याने मात्र थोडी आक्रमक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडवरती बऱ्याच वेळेला निहाल होता, त्याच्यामुळे चैतन्याला ती स्ट्राईक मिळाली. त्या नादामध्ये अर्थातच चैतन्य तिसऱ्या षटकामध्ये बाद सुद्धा झाला साकिबच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा जेव्हा आता निहालकडे स्ट्राईक आलेली आहे तेव्हा आपण मैदानामध्ये पाहतोय 11 चेंडूंचा सामना केलाय, 24 धावांवरती तो खेळतोय. आणि धावफलकावरती जेव्हा 10 चेंडू येणं बाकी आहेत या इनिंगचे सर, 37 धावा लागल्यात. 55 or 60 इट विल बी सफिशियंट ऑर नॉट. मागच्या वेळेला आपण 65 धावा पाहिल्या होत्या, 13ची सरासरी पाहिली होती. 5 षटकामध्ये मॅक्झिमम स्कोअर आपण 65 पाहिलं. शांताराम मागच्या 2 दिवसात 65 पाहिलं आहे. 4 ओव्हरमध्ये 61 पण पाहिलं आज, ते पण या ठिकाणी हायलाईट करायला पाहिजे. संदीप, तुला एक कॉम्प्लिमेंट आलं आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे वर्किंग प्रेसिडेंट राजू पाटील यांनी अभिनंदन केले. तुमचं अतिशय सुंदर कॉम्बिनेशन कॉर्डिनेशन इथे चालू आहे असं उल्लेख केले. ते 40+ लिजनचे सुद्धा प्रेसिडेंट आहेत. वन ऑफ द ग्रेट स्पिनर ऑफ मीरा भाईंदर. थँक्यू सो मच पाटील सर, आपण ऐकताय. आणि ही संपूर्णपणे स्पर्धा आज जिथे जिथे ऐकली जाते, पाहिली जात आहे, त्यासाठी tenniscricket.in ला जितके धन्यवाद द्यावे तितके कमी. कारण तब्बल 19 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर ज्या वाहिनीने कमवलेले आहेत आपल्या कर्तृत्वाने आणि किंबहुना आपल्या क्वालिटीने. या अशीच पद्धतीने पुढे जाऊ, या साऱ्या शुभेच्छा त्यांना असतील. वळूया मैदानामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळलाय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. यासेडेच षटकार निहालच्या बॅट मधून निघालेला हा तुफानी षटकार. काय टायमिंग केलं जाते. आणि निहाल आज मैदानामध्ये जो पिन ड्रॉप सायलेन्स आणतोय ना, त्याच्या मागे खऱ्या अर्थानं कर्तृत्व आहे, कर्तबगारी आहे. ही सगळ्यात महत्वाची खेळाची निशाणी असतं. की आपल्याला माहिती असेल की आपण ज्या वेळेला कोलकाताच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळायला जायचं, ऑस्ट्रेलियन संघ यायचा, त्यांना असं वाटायचं की यार आपण नक्की कुठे खेळायला आलोय. चेन्नईच्या मैदानामध्ये आपण ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाला मैदानामध्ये जायचो, हे किस्से फार इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो. प्रश्नच नाही. वन ऑफ द ग्रेट ग्राउंड ऑफ इंडिया, इडन गार्डन. आणि सर आपल्याला माहिती असेल, आपण तिकडे ब्रिस्बेनला गेलो तर मग आपल्याला एक वेगळी स्ट्रॅटेजी तिकडे बघायला मिळायची. तिथला प्रेक्षक वर्ग आपल्याबद्दल वाकायला गेलो तर तिथे एक वेगळं चर्चा असायची. आणि त्याच्यासोबत आपण म्हणूया दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गवर सुद्धा काही वेळेला आपण हे अनुभवलंय. हो, नक्कीच. हे सगळे वेगवेगळे अनुभव आहेत. मला मात्र ते एक सामना आठवतोय, ते सांगेन मी या चेंडूनंतर. निहाल याही वेळेला आपण पाहतोय ग्राउंड स्ट्रोक खेळतोय पूर्णपणे. कार्पेट को चाटती हुई गेंद सीधा कवर के क्षेत्र में गई असं म्हणायला काही हरकत नाही. पण एकेरी धावाने धावसंख्या बदललंय, समीकरण बदललंय. 44 ऑन बोर्ड आफ्टर 3.5. इंडिया वर्सेस श्रीलंकाचा सेमीफायनल होता. क्लाइड लॉइड मॅच रेफरी होते आणि सामना 34.2 ओव्हर्समध्ये थांबला गेला. 100 रन्सची गरज होती. विनोद कांबली बॅटिंग करत होता. प्रेक्षकांना खूप शांत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, प्रेक्षक शांत न झाले. शेवटी सामना बहाल केला मॅच रेफरीने श्रीलंकाला. एक चांगली आठवण सर या ठिकाणी शेअर केलेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. 45 धावा धावफलकावरती आहेत. मग अशी उस्मान एक स्टेटमेंट त्याने केलं होतं की सामने की टीम भी काफ़ी अच्छी है, हम उम्मीद करते हैं कि 60 या 65 रन तक उन्हें रोकेंगे और शायद हमारी भी यही कोशिश रहेगी कि उस रन को चेस करेंगे. सो ही एक्सपेक्टेड दैट. नहीं, एक बात यहाँ पे कहना पड़ेगा. उस्मान ने जितना क्रिकेट खेला है, जितना धूप छाव उन्होंने देखा है ज़िंदगी में, बहुत बड़ा एक्सपीरियंस है उसके साथ. और उनकी सबसे बड़ी पहचान क्या है? प्रेशर में बैटिंग करना. इसका मतलब है उस्मान पटेल. उनको आप प्रेशर में भेजिए, बड़ा टारगेट के टाइम में भेजिए, वो जाके वहाँ पे ठोक के बड़े बड़े शॉट खेल के आएंगे. नाही, त्याचं कारण मी त्याचं एक एक्झाम्पल मीही शेअर करतो सर. कारण माझ्याच अलिबागच्या मैदानामध्ये स्पर्धा झाली होती. उस्मान फक्त 5 खेळाडू खेळून मैदानामध्ये आला. म्हणजे 5च खेळाडू होते. उस्मान पकडून 5 खेळाडू, असे 5च खेळाडू होते. समोर 11 खेळाडू होते. उस्मान बॅटिंगला गेला. 5 ओव्हरची मॅच होती. त्या मॅचमध्ये साधारण 80+ धावसंख्या त्यांनी बनवली आणि समोरच्या टीमला 5च खेळाडूंनी हरवलं सुद्धा.
हीच त्याची खासियत आहे. मी विनोदजी रतन पाटील कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आणि अनंताला म्हणालो, जेव्हा आकाश तारेकरने ते ओपनिंगला गेले, म्हटलं माझ्या आयुष्यातला हा गोल्डन मुवमेंट आहे. तो क्षण मी कॅप्चर पण केला. कारण दोघांचाही मी चाहत आहे. सच अ ग्रेट प्लेस. निहाल नाईकचं आज कौतुक होईल. या वेळेला मात्र मोठा फटका खेळला जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकेरी धाव मिळते. निहालकडे सर्वांचं लक्ष असेल. आज नाईकला या ठिकाणी लाईक केलं जाते कारण त्या पद्धतीची फटकेबाजी त्याने मैदानामध्ये केलंय. धीरोदत्त खेळ काय असतो ना मित्रांनो, त्याचा आपण अनुभव घेतोय. काही वेळेला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नाला 10 आउट ऑफ 10 द्यायला काही हरकत नाहीये. आपल्या संघासाठी धावा वाचवणं. तुम्ही जॉन टी रोडचं आत्मचरित्र वाचाल तर तो नेहमी म्हणतो की धावा बनवण्यापेक्षा धावा रोखणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. 90s मध्ये ज्या ज्या खेळाडूंनी क्रिकेट अनुभवलं असेल, पाहिलं असेल, ते म्हणतात की धावा रोखण्याचे ज्या टॅक्टिक्स त्या त्या वेळेला आल्या, क्षेत्ररक्षणामध्ये झालेले बदल आपण पाहिले किंवा त्याच वेळेला फोकस जो फिल्डिंगवरती केंद्रित केला गेला तो सुद्धा खेळाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा भाग होता. तत्पूर्वी याच्या अगोदर 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाचे खेळाडू सुद्धा क्षेत्ररक्षणासाठी हात वरती करायचे सर. गुड कमेंट संदीप. खूप सुंदर, खूप सुंदर. 48 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 48 धावा धावफलकावरती. याही वेळेला आपण पाहतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय निहालच्या बॅटमधून. आज निहालला मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये मात्र वकास पटेल गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. तो मात्र मोठ्या फटक्यांपासून थोडा वंचित ठेवतोय कारण गतीमध्ये जो थोडा आहे ना सर, आपण पाहतोय की बदल करतोय, वारंवार बदल करतोय. निहाल शफल झाला तर थोडा स्लोअर वन टाकतोय किंवा त्याच वेळेला फ्रंट ऑफ द विकेट या वेळेला फलंदाज येणार नाही याची काळजी घेतली आणि आता मात्र थोडा वेगवान चेंडू टाकला. गतीमध्ये बदल असेही होतात. म्हणजे बघा, बैलगाडीचा एक वेग असतो, मारुती 800चा वेग वेगळा असतो, टाटा पंचचा एक वेग असतो आणि एक फेरारीचा सुद्धा वेग असतो. नहीं, या लिमिटेड ओवर्स या वेगामध्ये परिवर्तन मतलब देखिए, जब भी गेंदबाजी होते तो स्पीड में थोड़ा हमेशा बॉलर कोशिश करता है कि उसमें चेंज लाए. वही यहाँ पे देखिए, रिप्ले में देखिए उन्होंने गेंद कैसा डाला, थोड़ा सा शोल्डर में से ताकत ज़्यादा निकाला यहाँ पे ताकि वो गेंद को ब्लॉक होल से अंदर निकाल सके और गेंद सीधा स्टंप के ऊपर. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 ऑन अ बोर्ड. 49 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. बाद होणारा फलंदाज अर्थातच स्वप्नील करपाडे या वेळेला मैदानातून बाद होऊन परतला. निहाल नाईक 33 धावांवरती खेळतोय. 16 चेंडूंमध्ये 33 धावा. महत्वाचा वाटा निहालचाच आहे. हेमेश प्रणय 11 टाकीगाव संघाला ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मैदानामध्ये निहालने अतिशय छान पद्धतीने बनवलेल्या पाहायला मिळतात. कारण बघा, तुम्हाला मैदानामध्ये कॉन्फिडन्स आवश्यक असतो, ज्याला बुस्टर डोस आपण म्हणतो. तो केवळ चौकार षटकारांनीच मिळतो अशातला भाग नाहीये. मैदानामध्ये थांबणं, मैदानामध्ये धावफलक हलतं ठेवणं, या सगळ्या शब्दप्रयोगांवरती तुम्हाला खेळत राहावं लागतं आणि त्या धावा 49 मध्ये 33चा वाटा हा निहाल नाईकचा पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाजाकडून. पंचांकडून इशारा येतोय की लेगबाईच्या स्वरूपात ही धाव मिळणार. 5 षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावरती आल्या. ही हेमेश प्रणय 11 टाकीगाव उरण संघासाठी त्या पुरेशा आहेत का याचं उत्तर त्यांना शोधायचं आहे. 50 धावानंतर 51 धावांची आवश्यकता असणार आहे. पण आता तळोजा संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरणार आहेत, प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहणार आहेत की उस्मान अँड कंपनी मैदानामध्ये या धावा बनवणार की याच्यासाठी त्यांना जद्दोजहद करावी लागणार. या प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहायची आहेत, ऐकायची आहेत. पण हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक, अर्थातच आमचे गुरुवर्य बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांकडे. धन्यवाद. देखिए, मैच का गर्मी तो है लेकिन ठंडी भी बढ़ती हुई मैदान के ऊपर. कंपेयर टू एस्टरडे द कोल्ड इज मोर. थंडी जास्त वाढते काल आणि थंडी बरोबर वारा सुद्धा आहे. आणि या वारा जेव्हा जोरात वाहतो तेव्हा थोडंसं जोंबत असेल तुम्हाला. ही गुलाबी थंडी जाणवत असताना आणि आमचं भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही बघताय या ठिकाणी. युवक काँग्रेस चषक 2025 तुम्ही बघताय. श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा व महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज व रांजणपाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आहे. मॅग्निफिसंट टुर्नामेंट.
आतमध्ये आल्याबरोबर गुलाटी सरांचं चित्र, राजेश गुलाटी सरांचा भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना, कारण गुलाटी साहेब तर या ठिकाणी उपस्थित होते थोड्या वेळापूर्वी. आमचे ऑफिशियल स्पॉन्सरर्स ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सत्यम डेव्हलपर्स आज या ठिकाणी करण गुलाटी साहेब स्वतः उपस्थित होते. त्याच्यानंतर पॅराडाईज ग्रुप, युअर वर्ड युअर विजन, ISO 902008 सर्टिफाईड ऑर्गनायझेशन, GC व्हेंचर्स लिमिटेड, आणि तसंच आमचे अक्षय रोहिंजनचे ज्यांचं एक रिसोर्ट आहे, आपण बघतोय कॅम्प ड्रीमस्केप, या रिसोर्टचं सुद्धा भरपूर पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं आहे. आणि काल रोहिजनच्या माध्यमातून मच्छिंद्र माझे लाडके शिष्य आमच्याबरोबर, ही गर्दी बघा उस्मानला बघण्यासाठी फार मोठ्या संख्येने प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. और ये सभी हमारे जितने दर्दी प्रेक्षक यहाँ पे आए हुए हैं, ये सभी दर्शकों का हम हार्दिक स्वागत करते हैं. जहाँ तक सवाल है युवक कांग्रेस चषक 2025 का, बड़े पैमाने में हमारे दर्शक, एक बात मैं यहाँ पे याद कराना चाहूँगा. मुझे याद है जब मैं बघा सब बताए, मला त्यांचे एक तलोजाचे प्रेक्षक सांगतायत, जितने भी तलोजा के दर्शक है वो मराठी भी बहुत अच्छी तरह से जानते हैं, जो कि हमारी राजभाषा है. तो मला एक गोष्ट आठवण या ठिकाणी करायला आवडेल. गुरुवारी चषक मी करत होतो आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमचे नगरसेवक राजन केणे साहेब शिवसेनेत होते तेव्हा, आणि त्यांच्या माध्यमातून, नाही आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली सोनू सरदार यांच्या माध्यमातून मुंबरा इथे. आणि त्यावेळेला प्रेक्षकांची संख्या बघून मी खूप अचंबित झालो. मी आणि माझं पूर्ण पॅनल, मी हरीश पांड्या, सतीश करूप, आम्ही सगळे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काम करत होतो. आणि तिथेच कामरान खान आम्हाला भेटले होते. बघा खेळाडू कक्ष जे आहे, उस्मान उतरते ओपनिंगला, खेळाडू कक्ष जे ड्रेसिंग रूम ज्याला आपण म्हणतो, ती जागा मोकळी करा. प्रेक्षक बसलेत, मैं दर्शकों से रिक्वेस्ट कर रहा हूँ वहाँ से थोड़ा हट जाए, हमारे प्लेयर्स के लिए जगह दे. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे आयोजकांच्या वतीने की जी जागा ड्रेसिंग रूम जी आहे ती खेळाडूंसाठी आहे, थोडं मोकळं करा तिकडे. उस्मान पटेल आघाडीला आलेत, फरहान बादशाह आणि उस्मान पटेल, टाइगर ऑफ रायगढ़. आज मुझे सिद्दीक बाबे का यहाँ पे थोड़ा याद आ रहा है, क्योंकि सिद्दीक बाबे साहब यहाँ पे होना चाहिए था. बहुत अच्छी तरह से वो ब्यूटीफुली कुछ अलग अलग किस्म के वर्ड्स यूज़ करते हैं. जहाँ तक सवाल है उस्मान का, करे भिवंडी म्हटलं की आपल्याला दोन असे समालोचक आहेत, एक सिद्दीक बाबे आणि एक डॉक्टर आमचे गवळी सर. त्यांचं या मोरेश्वर गवळी यांचंही आठवण काढणं अत्यंत आवश्यक आहे. दिस ऑल लिजंड कॉमेंटेटर्स, भरपूर वर्ष सातत्याने समालोचन करतात. संदीप पाटील या ठिकाणी तेही लिजंड आहेत. संदीप जगे मागचे 16 वर्ष करतायत. मच्छिंद्र पाटील जवळजवळ मी त्यांना 22-25 वर्षापासून समालोचन करताना बघतोय. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही नक्कीच कॉमेंट्री एन्जॉय केली असेल. येतं 2 दिवस आहे, आज आमचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून अजून वेगवेगळे समालोचक या ठिकाणी येतील. अतिशय दर्जेदार समालोचन तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी, तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी या ठिकाणी वचनबद्ध असतील. तो टार्गेट आहे जिंकायला 51 धावा आणि चेंडू आहे 30 आणि प्रेक्षक फार मोठ्या संख्येने उस्मान पटेलसाठी उपस्थित. उस्मान पटेलला ऑल द बेस्ट सगळ्या प्रेक्षकांकडून. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये, चेंडूला ऑन साईडला खेळत असताना इस उस्मानची रनिंग बिटवीन द विकेट, अशाच पद्धतीने ते धावतात वेगाने. स्टायलिश क्रिकेटर, स्टायलिश शॉट्स, चांगलं पदालालित्य, अटॅकिंग अग्रेसिव्ह बॅट्समॅन, व्हेरी अग्रेसिव्ह बॅट्समॅन. मात्र जे काय बोलतं त्यांची बॅट बोलते. उस्मान फार कमी बोलतात. आज मी माईकमध्ये त्यांना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बोलताना ऐकलंय. व्हॉट एव्हर ही स्पीक्स विथ हिज बॅट. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे, बादशाहने चेंडू उचललाय ऑन साईडला आणि फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत असताना, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचत असताना स्वप्नील फिल्डिंग करतायत. तर बादशाह या ठिकाणी खातं उघडलंय. फरहान बादशाह. अमेय पाटील जास्त बाहेर टाकत असताना पंचांचा इशारा, थंड वारा वाहतोय. और मुझे वो 2 बदन का गाना याद आ रहा है, आशा पारेख का, जब चली थंडी हवा. ब्युटिफुल क्लायमेट नवी मुंबईच्या या कारगरला आल्यानंतर फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर आहे, समृद्ध आहे कारगर. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जात असताना व्हाईटचा इशारा. म्हणजे पॉलिटिकल गॉडफादर आमचे सन्माननीय गणेश नाईक, कॅबिनेट मिनिस्टर,
त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. पालकमंत्री असताना, ठाणे जिल्ह्याचे आणि आमच्या विभागाचे आमदार असताना आमच्या अकॅडमी सुरू करण्याच्या मागे तेच आहेत. याच अकॅडमीच्या माध्यमातून असंख्य खेळाडू आम्ही मुंबई संघाला रणजी करंडकला देऊ शकलो. चेंडू पडल्यानंतर सरळ निघतोय. मागच्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग सुद्धा आमचे लाडके दादांचे चिरंजीव संदीप नाईक यांच्या माध्यमातून बघता तुम्ही. लागोपाठ 3 वाईड या ठिकाणी बघायला मिळत आहे. गोलंदाज आहेत अमेय पाटील. फॉरगेटिंग द बेसिक्स विसरता येते आणि ते बेसिक्स त्यांना आठवावं लागेल. ते सांगायला आलेत त्यांचे मित्र त्यांना. त्या ठिकाणी स्वप्नील बोलायला आले त्यांच्याशी. संघनायक आहे चैतन्य पाटील. बाग 11 तलोजा बॅटिंग करत असताना चेंडू थोडा लवकर खेळत असताना त्या ठिकाणी फरहान बादशाह उस्मान त्यांना वॉच करतायत. उस्मानकडे अनुभव आहे. फरहान बादशाह अपकमिंग यंगस्टर्स आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांना. थोडं लवकर खेळले, टायमिंग नाही करू शकले. टायमिंग केलं असतं तर एक्स्ट्रा कव्हरला ती बाउंड्री गेली असती. पॉवर प्ले चालू आहे. यावेळेला मात्र टायमिंग सुरेख करत असताना बघायचंय, मात्र फिल्डरकडे जातोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या आतात चेंडू वाईड नक्कीच जास्त पडले, मात्र जाता जाता एक विकेट सुद्धा गोलंदाज या ठिकाणी काढतायत. या बाबतीत शंका नाही. ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी बघताय. पेठपाडा मेट्रो मैदान, रांजणपाडा सेक्टर 33 कारगर, आणि हा मेट्रो समोरून जाताना तुम्हाला मध्ये मध्ये दिसतंय. फलंदाज बाद झाले ते फरहान बादशाह आउट झाले आणि त्याची जागा घ्यायला आले उस्मान पटेल यांचे बंधू अली पटेल. उस्मान पटेलचं फार मोठं कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातले भरपूर लोक, मला आठवते त्यांची स्पर्धा 20 लाखाची झाली तेव्हा भरपूर लोकांनी आम्हाला कॉल केला होता. कधी कधी शेड्यूल असलं की सोपं, शेड्यूल नसलं की सोपं जातं, असलं की जरा कठीण जातं. कमिटमेंट ठेवता येत नाही. चेंडूपासून थोडंसं अली पटेल, दोघेही सेम दिसतात, उस्मान आणि अली. पटेल फॅमिलीज दे आर गिवन लॉट ऑफ ब्युटिफुल डायमंड्स फॉर टेनिस वर्ल्ड. खूप असे कुटुंब आहे ज्यांनी अप्रतिम खेळाडू टेनिस विश्वाला दिलेत. अली पटेल त्यांचा स्टान्स थोडासा वेगळा आहे उस्मानपेक्षा. खाली राहिला चेंडू, बॅटच्या खूप वरच्या भागाला घेत असताना आफाम पुल खेळलेत. डीप मध्ये चेंडू जातोय, कव्हर करेपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. उस्मान खूप वेगाने धावतात. टेनिस वर्ल्ड मध्ये असे काय खेळाडू आहेत, एक रन मशीन चुवा भरत वाघेला अशाच वेगाने धावायचे. त्याच पद्धतीने उस्मान धावत असताना अली आणि उस्मान पटेल 2 धावा पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 8 या धावसंख्येवर 5 षटकामध्ये 51, सव्वा 10ची धावांची गती हवी होती, ठेवली जाते 8च्या रूपाने. अजूनही मैदानावर जवळजवळ 43 धावा हवेत आणि या 43 धावा 30 चेंडूमध्ये करायचेत. आस्किंग रन रेट साधारणपणे 8.5, 8 किंवा 9 धावा अली पटेल, उस्मान पटेल यांना तलोजा संघासाठी करावं लागेल. समोर ओवे गाव आहे, पेठ गाव, या बाजूला मुरबी आणि थोडंसं लांब इथून तलोजा. मुस्लिम कम्युनिटी सुद्धा अप्रतिम खेळाडू. एक अझर अली मला आठवतात, उल्हासनगरची त्रिशूर 11 या संघातले काय प्लेयर होता, अत्यंत खतरनाक. गेसू, बिलाल, उमर यांना कसं विसरणार. सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर्स. त्यांचं पूर्ण करिअर जवळून पाहिलं कोतवाडीला ॲट द एज ऑफ 15-12. हे सगळे कष्ट करून आपली जागा त्यांनी भरवली आहे, गेसू, बिलाल आणि उमरने. आत्ताच बोरलीला फायनलपर्यंत उमर आले होते. 90 धावांची पार्टनरशिप केली होती उमरने. 114 धावा कुठल्या होत्या, तरी 114 धावा चेस केल्या खंदारी किंग्स श्रेयस इंदुलकर यांच्या संघाने. ओ चेंडू पासून शरीर लांब होता, फसवलं त्या ठिकाणी. इट इज अ बिग विकेट. उस्मान पटेल नॉर्मली असं खेळत नाहीत, टायमिंग करतात, मात्र चेंडूपासून शरीर लांब होता. मागच्या षटकात धावा आल्या नव्हत्या,
त्यांना माहिती होतं की थोडंसं आस्किंग रन रेटमध्ये मागे चाललोय म्हणून एक मोठा शॉट खेळायला गेले, पण टू द फिल्डर खेळले आणि प्रेक्षक पूर्णपणे नाराज होत आहेत, कारण उस्मान रहाटीच प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले आणि तोच टायगर ऑफ रायगड उस्मान मैदानावर बाद. रिप्ले दाखवत आहेत गौरव सावंत, tenniscricket.in. बघा चेंडू पडला, वर्कआउट करायला गेले, गॅपमधून खेळायचा होता त्यांना, मात्र वर्कआउट करत असताना त्यांच्या लक्षात नाही आलं एक्झॅक्टली फिल्डर कुठे आहे आणि टू द फिल्डर ते खेळत असताना उस्मान पटेल बाद होतोय. लेकिन एक बात यहाँ पे जरूर कहना चाहूंगा मैं, जिस हिसाब देखिए ना, वो आप स्क्रीन में देखिए कितने नाराज हो गए उस्मान. बैट उन्होंने अपने सर के ऊपर रखा कि ऐसा शॉट मुझे नहीं खेलना चाहिए था, मुझे यहाँ पे रुकना चाहिए था. चेंडू ऑफ फॉली करून ड्राइव करत असताना अफनान पटेल. देखिए पटेल एक समाज भी है गुजरात में, आपको बता दूं बहुत बड़ा समाज है, और ये पटेल समाज ही दिशा देती है कौन सा गवर्नमेंट गुजरात में बनेगा. ये हमेशा पटेल समाज दिशा देती है गुजरात को. वही पटेल सरनेम यहाँ पे हमें देखने को मिल रहा है. अफनान, उर्दू आणि हिंदीचं नातं आहे, खूप सुंदर नावं आहेत मुस्लिममध्ये. एक अत्यंत सुंदर समालोचक मला मुंब्राने दिला 2024-25 मध्ये. चेंडू ऑफ साईडला खेळत असताना त्यांचं नाव तर डॉक्टर अझीम सिद्दीकी. ओमकार शेटे आमचे ज्यांच्या स्पर्धेमध्ये ते आले होते कॉमेंट्री करायला, ओमकारने सांगितलं अत्यंत चांगला समालोचक आहे सर, याला पुढे न्या. आणि आज ते माझ्या पॅनलमध्ये आहेत. डॉक्टर अझीम सिद्दीकी इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये खूप छान काम करतात. फुलटॉस आहे, समोर खेळले, स्क्रीनच्या 4 धावा मिळतील ज्याची गरज होती केव्हापासून या ठिकाणी तलोजा संघाला, आणि ते मिळत असताना या चौकारने धावसंख्या पुढे सरकते. ते आता 13 या धावसंख्या 51 धावा करायचे आहेत. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये या 13 धावा आलेत. आपण बघतोय रिप्ले दाखवत आहेत tenniscricket.in. मॅग्निफिसंट वर्क फ्रॉम ऑल द कॅमेरामॅन. थँक्स टू ऑल द कॅमेरामॅन, मनातून धन्यवाद. tenniscricket.inच्या सगळ्या कॅमेरामॅनचे अत्यंत चांगले शिन काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये टिप करतात आणि या ठिकाणी टिपल्यानंतर ते एडिट करून या ठिकाणी एअरमध्ये पाठवलं जातं. चेंडू लांब होता, अली पटेलला तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी गोलंदाजाने तो चेंडू टाकला, मात्र वाईटचा इशारा. छोटी छोटी मुलं, छोटे छोटे बच्चे तलोजा के आप देख सकते हैं, बड़े पैमाने पे क्रिकेट देखने के लिए यहाँ पे आते हुए सभी बच्चों का हार्दिक स्वागत. आगे के भविष्य हमारे देश के. बॅट अँड पॅच मध्ये हेलिकॉप्टर शॉट MS स्टाईल मध्ये, मात्र फिल्डर डीप मध्ये तयार. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये करत असताना स्वप्नील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 फॉर द लॉस ऑफ 2. उस्मान बाजल्यामुळे अली पटेलवर जबाबदारी असेल आणि अफनान पटेल आणि अली पटेल संघाला कुठपर्यंत नेत आहेत बघायचं आहे. अफनानचा वेगळा स्टान्स, ऑफ साईडला दाबून खेळत आहेत. अंडरआर्म बॉक्सर, गुड फिल्डिंग. विघ्नेश पाटील लेदर क्रिकेटर आहेत. नाही, हे विघ्नेश वेगळे आहेत, ते विघ्नेश वेगळे होते. 2 विघ्नेश मला समोर दिसत आहेत. तर धावसंख्या 16, षटक संपले 2. सरासरी हवी होती प्रति षटकाच्या मागे 10च्या रूपाने, आता ठेवली जाते 8च्या रूपाने. अजूनही मैदानावर जवळजवळ 35 धावांची गरज आहे आणि या 35 धावा 3 षटकात करायचे. आस्किंग रन रेट आहे 12 धावा, 11.90 हे आस्किंग रन रेट है. 12 रन प्रति ओवर अली पटेल और अफनान पटेल को यहाँ पे बैटिंग करना पड़ेगा आने वाले 18 गेंदों में. और 18 गेंदों में अगर बैटिंग वैसे करते हैं तो ही ये 35 रन जो है वो बना पाएंगे. और जहाँ तक सवाल है तलोजा का, एग्रेसिव ये उनकी पहचान है. डू और डाई ये सिचुएशन बहुत बार उनके सामने आ चुके हैं, लेकिन तब उस्मान पटेल हमेशा क्रीज के ऊपर रहते थे. इस बार वो जल्दी आउट हुए और देखना है कि अफनान और अली पटेल अपने टीम के लिए क्या करते आने वाले 18 गेंदों में. यहाँ पे 35 रन बनाते हैं या सामने वाली फील्डिंग टीम उन्हें रोकती है, इसका जवाब थोड़ी देर में. आज हमारे कमेंट्री का आखिरी दिन है. मैं मेरे दोस्त संदीप पाटिल, हमारे रायगढ़ कमेंट्री एसोसिएशन के अध्यक्ष, उनका धन्यवाद व्यक्त करता हूं जिन्होंने हमें यहाँ पे 2 दिन के लिए आमंत्रित किया. और मेरे ऑर्गेनाइज़र
यंग टैलेंटेड हमारे सेक्रेटरी पनवेल शहर जिला युवक कांग्रेस के प्रशांत बालकृष्ण पारवे, इनका भी धन्यवाद व्यक्त करता हूँ. अक्रॉस द लाईन एज होता, कॉट बिहाइंड, फलंदाज अफनान पटेल मैदानावरती बाद. तर आता चेंडू शिल्लक आहेत 17, धावा हवेत 35. थंड वारा स्पर्श करतोय. ब्युटिफुल क्लायमेट, क्रिकेटसाठी परफेक्ट क्लायमेट. थंडीचे जे दिवस असतात ते स्पोर्ट्ससाठी खूप चांगलं असतं आणि थंडीच्या दिवसातच आपल्या भारतामध्ये स्पोर्ट्स फार मोठ्या प्रमाणात ऑल स्पोर्ट्स अँड गेम्स खेळले जातात. एज लागून जातोय. तर मुसेन पटेल, सगळे पटेल बंधू आहेत. आतमध्ये येत असताना अफनान बाद झाले. अलीला फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. देखिए अच्छे क्रिकेट के लिए तलोजा पहचाना जाता है, अच्छे क्रिकेट के लिए पटेल फैमिली पहचाना जाता है और वही क्रिकेट हमें देखने को मिलेगा. एक सवाल दिल में आता हुआ. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. पडल्यानंतर पंच बघतायत एक्झॅक्टली कुठे कंक्लूड झाला. पंच थांबले, विकेट किपरने कुठे गॅदर केलं ते पाहिलं आणि नंतर वाईडचा इशारा करत असताना मागे बाउंड्री गेल्यामुळे 5 धावा बोनसच्या रूपाने 26 जनवरीचे मिळत असताना सभी दर्शक बोले नहीं. ये टूर्नामेंट आप कल भी देख पाएंगे 24 जनवरी को, 25 जनवरी को भी देख पाएंगे और 26 जनवरी को यहाँ पे क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल्स खेले जाएंगे. सुपर 8 के लिए अभी तक 3 टीम क्वालिफाई हो चुकी है, एक टीम अभी यहाँ से आएगी. पुढचा चेंडू ओव्हर पिच होता, खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइडला उचलले, मात्र फिल्डर स्वप्नील खूप सुंदर पद्धतीने भिंतीसारखा उभा आहे तिकडे डीप मध्ये. अजून एक झेल टिपत असताना फलंदाज मैदानावर बाद. एम.एच. प्रणय 11 टाकी उरण आणि बाग 11 तलोजा यांच्यामध्ये मॅच आहे आणि तलोजाला बाग 11 तलोजाला एम.एच. प्रणय 11 टाकी उरण याने 51चं टार्गेट दिले. 21 फॉर द लॉस ऑफ 4. 30 धावा पाहिजेत 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 30 धावा. करणार कोण? अली पटेल का अजहर पटेल? देखिए इस अजहर के नाम से मुझे एक बात याद आई. जब मोहम्मद अजहरुद्दीन हमारे देश के लिए रिप्रेजेंट कर रहे थे, जब उन्होंने बहुत जल्दी 1000 रन पूरा किया था, तो चर्चगेट में एक बड़ा बैनर लगाया गया था अजहरुद्दीन. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय समोर. वन ऑफ द ग्रेट कैप्टन ऑफ इंडिया मोहम्मद अजहरुद्दीन, वन ऑफ द ग्रेट फील्डर ऑफ इंडिया. जब इमरान खान डालते थे इन स्विंग, कितना अच्छी तरह से अजहर फ्लिक करते थे, लेग लॉन्च करते थे. सच अ ग्रेट प्लेयर. चेंडू शिल्लक 15 धावा हवेत मैदानावरती. 29 मोहम्मद अजहरुद्दीन आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत नेलं होतं वर्ल्ड कपमध्ये. चेंडू स्ट्रेट जातोय. खेळण्यासाठी थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये अली पटेल प्रयत्न करत असताना बघा ती गेले शॉर्ट लेगला. अली पटेल खुद से बात कर रहे थे वहां जाने के बाद, ये गेम मैंने क्यों नहीं खेला, ये खुद से पूछते हुए, खुद को सवाल करते हुए अली पटेल वापस एक बार तैयार, अपने कॉन्फिडेंस को बढ़ाते हुए. पुन्हा एकदा तशीच चूक होत असताना अली पटेल यांच्याकडून. अली पटेलला वाटतं की ते वाईड आहे, मात्र ती लाईन बघा, ते लाईनकडे बघतायत त्या ठिकाणी आमचे पंच. आणि अली पटेल जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्नही करतायत, लेफ्टही करतायत. आणि ती जी रेष आहे नॉन सेकंडच्या फलंदाजाला आमचे पंच दाखवत असताना अली पटेल यावेळेला मात्र चेंडू अटेम्प्ट केलंय. तो पण पटेलच आहे. अमय पटेल चेंडू टाकत असताना ऑन साइड. शांताराम जाधव पटेल नाही ते पाटील आहेत. चेंडू ऑन साइडला खेळत असताना तर चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हवेत 28. धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय 23 फॉर द लॉस ऑफ 4 मैदानावरती. ते म्हणजे बाग 11 तलोजा.
और मैं बता दूं आपको, दुबई से भी बहुत सारे लोग हमारे लाइव मैच यहाँ पे वॉच कर रहे, और उबेद गारे हे आम्हाला तिथून माहिती या ठिकाणी पाठवत आहेत. ऑलवेज वेलकम. संदीप आणि बाला सर याला त्यांनी शुभेच्छा दिलेत अतिशय चांगल्या कॉमेंट्रीबद्दल. थँक्यू उबेद गारे फ्रॉम दुबई. थँक्यू उबेद, थँक्यू व्हेरी मच. 207 देशांमध्ये tenniscricket.in. गौरव ऐकतोयस ना? 207 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. मी कधी कंट्रोल रूममध्ये गेल्यानंतर गौरव मला नेहमी कमेंट्ससुद्धा दाखवतो, कुठल्या कुठल्या देशातून काय कमेंट्स आलेत. आणि मानेकरसुद्धा नेहमी मला दाखवतो. ते वाचायला खूप आवडतं आम्हाला. बिकॉज बघा, शाबासकीची थाप, प्रेरणाची थाप, प्रोत्साहनाच्या तापाची गरज असते. तेच उबेद या ठिकाणी देत असताना फ्रॉम दुबई, UAE, युनायटेड अरब ऑफ एमिरेट्स. दुबई, याच दुबईला तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचे काही मॅचेस बघू शकाल. काही मॅचेस भारत विरुद्ध पाकिस्तानचे याच दुबईमध्ये खेळवण्यात येईल. चैतन्य पाटील गोलंदाजीला, स्ट्राईकमध्ये अली पटेल ऑफ साईडला ड्राईव्ह करतायत, मात्र जेल उलट्या पद्धतीने द्यायला गेले. चेंडू कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा. देखिए 47 साल कमेंट्री करते हुए कभी कभी कुछ लोग मुझे पूछते हैं, सर इतना बड़ा टाइम आपने किया काम, इसके पीछे दर्शकों का प्यार है. जब मैं मुंब्रा में नीचे उतरा, जिस हिसाब से दर्शक मुझे मिल रहे थे 10 से 15 हज़ार, वो देखने के बाद आँख में पानी आ जाता है. ये जो प्यार होती है ना, वही शक्ति होती है हमारी, वही हमारी ऊर्जा होती है, वही हमारे वाइब्स होते हैं पॉझिटिव्ह. फुल टॉस आहे, ऑफ साईडला ड्राईव्ह केले, चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. अडवायचा पूर्ण प्रयत्न फिल्डरने त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केला. प्रभंजन परदेशी याने, बघा रिप्लेमध्ये, प्रभंजनने पूर्ण प्रयत्न केला, मात्र तो चेंडू अडवू शकला नाही. प्रभंजन हे अनुमानाचं नाव आहे, आणि हा चेंडू आथाला लागून प्रभंजन परदेशीच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या आता 29 धावा, 4 गडी बाद, 10 चेंडू 22 धावा, 10 गेंदे 22 रन की जरूरत तलोजा को जीतने के लिए. अली पटेल इनके ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी है. पुन्हा एकदा उचलला, मात्र टू द फिल्डर. जेथे उस्मान पटेल बाद झाले तिथेच अली पटेल सुद्धा बाद झाले. अली पटेलला विश्वास बसत नाही अजून की हा चेंडू मी हवेत का खेळला, आणि त्यामुळे अलीवरची जबाबदारी होती ती या ठिकाणी अली बाद होत असताना. रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून बघू शकता. आमचे सगळे कॅमेरामॅन, कंट्रोल रूमचे सगळे कार्यकर्ते, गौरव सावंत माझा अत्यंत लाडका, अतिशय चांगलं काम करत असताना. गौरव, ऑल द बेस्ट येणाऱ्या 3 दिवसांसाठी. गौरव असला की प्रश्नच नसतो थेट प्रेक्षेपणाचा, कारण तसे संस्कार संतोष नाणेकरने आपल्या सगळ्या कॅमेरामॅनवर केलेत. चेंडू शिल्लक 9, धावा हवेत 22. देखिए सबसे बड़ा मेहनत होती है कैमरामैन का काम, और उनको हर गेंद को यहाँ पे बहुत अच्छी तरह से कैमरा में कैप्चर करना पड़ता है. और खुशी की बात यह है कि सभी कैमरामैन क्रिकेटर भी है, इसलिए बहुत अच्छी तरह से वो गेंद को कैप्चर करते हैं. 9 गेंदे 22 रनों की ज़रूरत तलोजा को जीतने के लिए. यहाँ पे जहाँ तक सवाल है, MH प्रणय 11 टाकी 11 उरन और बाग 11 तलोजा के बीच में ये मैच. लांबून खेळत, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वकास पटेल आते ही अपना जलवा बिगाड़ दिया वहां पे. बहुत ही अच्छा शॉट, जबरदस्त शॉट उन्होंने दिखा दिया. गेंद से बहुत दूर थे, लेकिन इंप्रोवाइजेशन देखिए उनका. आप ये रिप्ले में देखिए कितना अच्छी तरह से यहाँ पे खेला है पटेल ने. बहुत बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए उन्होंने अपना जलवा दिखाते हुए यहाँ पे ब्यूटीफुल शॉट. वकास पटेल, क्लास परमानेंट होता है, और ये क्लास उन्होंने बॉटम हैंड से दिखा दिया. वापस एक बार उठाने की कोशिश, ऑन साइड में गेंद को पुल किया, गेंद जाते हुए शॉट मिड विकेट की तरफ. पहले अटेम्प्ट में गेंद उठाया नहीं वहां पे फिल्डर ने. स्वप्नील पहिल्यांदा आपल्या आयुष्यातली चूक फिल्डिंग मधली करत असताना, ज्या स्वप्नीलने 2 कॅच घेतले, ज्या स्वप्नीलने फिल्डिंग सुंदर केली, त्या स्वप्नीलला चेंडू उचलायला वेळ लागला. होता है कभी कभी ऐसा प्रेशर होता है.
गलतियां किससे नहीं होती, हम इंसान है, गलतियां हमसे ही होगी. चेंडू दाबून खेळतायत ऑफसाईडला, डीप मध्ये जातोय, चेस करण्याचा पूर्ण प्रयत्न, चेंडू कव्हर करतायत, दुसरी धाव घातक असेल, मात्र पोचलेत असं मला वाटतंय. 2 धावा पूर्ण झालेत आणि या 2 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 37. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हवेत 14. तलोजाने या 14 धावा केल्या तर या ठिकाणी बाग 11 तलोजा हा संघ विजयी होईल आणि जर या 6 चेंडूमध्ये 14 धावा थांबवल्या तर उरण संघ विजयी होईल. दोन्ही संघांना या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी प्रशांत बालकृष्ण पारवे यांच्या मार्फत ऑल द बेस्ट. जे स्वप्न आम्ही 6 वर्ष बघत होतो ते स्वप्न आज पूर्ण झालं संदीप पाटीलमुळे. त्यांनी मला आणि ॲडव्होकेट संदीप जगे यांना एकत्र बसवलं आणि मी आणि संदीप, कारण संदीपने 4 वेळा प्रयत्न केले, मी पण प्रयत्न केले, पण आम्ही एकत्र येत नव्हतो. काही ना काही कारणामुळे आमचे बिझी शेड्यूलमुळे ते शक्य होत नव्हतं. मात्र आता ते शक्य झालं आज. तर आजची तारीख 21 जानेवारी 2025 माझ्यासाठी आणि संदीप जगेसाठी आणि राजेश कोळे सातत्याने मला या ठिकाणी कॉमेंट्री ऐकून मला कमेंट्स करतायत, खूप सुंदर काम दोघांचं चालू आहे म्हणून. थँक्यू राजेश, अत्यंत आवडते समालोचक. 6 चेंडू 14 धावा, फुलटॉस होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, एकच धाव मिळाली. 22. पंच इशारा करत असताना ग्रेट जॉब फ्रॉम द अंपायर्स. आमचे लिजन अंपायर जावेद फरीद फ्रॉम कल्याण, इरामन भोसले फ्रॉम कर्नाळा आणि सुनील पाटील फ्रॉम मुरबी. थँक्यू सुनील, गुड जॉब सुनील, कीप इट अप. चांगले अंपायर्स असले की स्पर्धा यशस्वी. 5 चेंडू 13 धावा, फुलटॉस आहे, दाबून खेळलेत आणि शांताराम जाधव माझे स्कोरर. अप्रतिम काम आज शांतारामने खूप सुंदर काम केलं, कालही सुंदर काम केलं. काल मच्छिंद्र पाटील आणि संदीप पाटील माझ्या बरोबर होते, आज संदीप जगे आणि संदीप पाटील आहेत आणि आज 2 संदीप, एक संदीप जगे आणि संदीप पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना. चेंडू शिल्लक 4 धावा आहेत 12, 4 चेंडू 12 धावा. ओ फुलटॉस होता, सिक्सरचा बॉल होता, मात्र फलंदाजाच्या उशिरा लक्षात आला आणि तो उशिरा पोझिशनमध्ये आला, त्यामुळे त्याच्या ग्लाउसला आताला स्पर्श करून चेंडू निघतोय. त्यामुळे चेंडू शिल्लक आहेत आता मैदानावरती 3 आणि धावा हवेत 11. 3 चेंडू 11 धावा. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय बीमर. तिसऱ्या पंचाने बघावा तो बीमर आहे की नाही, कुठे आला तो चेंडू, आणि त्यामुळे तो चेंडू बीमर आहे की नाही तिसऱ्या पंचाने सांगावा. बघा एक पारितोषिक आलेलं आहे की या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकेल, आयदर तळोजा जिंकू दे किंवा त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असणारा हेमेश प्रणय 11 टाकीगाव उरण संघ जिंकू दे, या दोन्ही संघांसाठी जो कोणता संघ सामना जिंकेल त्याच्यासाठी आई ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. कुठल्याही संघाने जिंकलं तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक. खूप छान. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. इट इज अ बीमर और इट इज अ फॅट डिलिव्हरी. तीन चेंडू 11 धावा अशी परिस्थिती आहे. पुढच्या वर्षी मी बघूया ना, सांगतील तिसरे पंचांनी सांगावं आम्हाला. पुढच्या वर्षी आपण वॉकी टॉकी, मी जयेशशी आणि प्रशांतशी बोललोय, अंपायर्सना आपण वॉकी टॉकी देऊ. इट इज अ फॅट डिलिव्हरी, इट इज अ फॅट डिलिव्हरी. 3 चेंडू 11 धावा. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळत असताना 1 धाव. चेंडू शिल्लक आहेत 2 धावा हवेत 10. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर 12 येतील. 1 षटकार किंवा 1 बाउंड्री आले तर 10 येतील. मात्र मारणार कोण? स्ट्राईकवर फलंदाज अझर पटेल आणि नॉन सेकंडला वकास पटेल. अझरने वकास. चेंडू ऑफ साईडला खेळले, 1च धाव मिळणार. तर सगळे तलोजाचे प्रेक्षक निराश होत असताना
कारण त्यांची इच्छा होती की तलोजा प्री क्वार्टर फायनलला प्रवेश करेल, मात्र उस्मान बाद झाले लवकर. हा एक फार मोठा टर्निंग पॉईंट होता. आता एक चेंडू आणि धावा हवेत 9 जे ऑन द पेपर. या ठिकाणी तलोजाच्या सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद. खूप मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आणि हा चेंडू लॉफ करत असताना लास्ट मोमेंटला चेंडू उचललाय, त्या ठिकाणी पकडलाय, कॅच पकडला. तर 8 धावांनी हा सामना या ठिकाणी विजयी होतोय उरण संघ. त्यांचा मनपूर्वक अभिनंदन. आणि पुढच्या सामन्याचा या नाणेफेकीचा कौल आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण बघणार आहोत. तो प्री क्वार्टर फायनल असेल. तिथून कुठला संघ सुपर 8ला